ऐकली कधी तुम्ही कथा सात बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता, इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या कोतवाल गार्डनच्या गोष्टीचा दुसरा भाग. दादरला BVCI रेल्वे म्हणजे आजची पश्चिम रेल्वे आणि GIP रेल्वे म्हणजे आजची मध्य रेल्वे अशा दोन्ही रेल्वे एकत्र येत असल्याने ठाणे बोरिवली पलीकडचे मळेवाले भाजी विक्रीसाठी मध्यवर्ती दादरला येऊ लागले होते. पहाटेच्या पहिल्या गाडीने आलेले हे लोक या तलावाच्या काठावर एकत्र येत. बरोबर आणलेली भाजी फळे हंसाळी तलावाच्या पाण्यात स्वच्छ धुत आणि नंतर त्याची विक्री करत. इथूनच भाजी संपूर्ण मुंबईभर वितरित करत असत. आज तिथे तलाव नाही, पण भाजी विक्रेते मात्र आहेत. इतिहासाचा एक तुकडा अशा प्रकारे वर्तमानातही टिकून राहिलाय. टिळक पुलावरच्या आणि पुलाखालच्या भाजी बाजाराची मुळं इथे सापडतात. कोतवाल उद्यानाच्या परिसरात दररोज पहाटे भरणारा भाजी बाजार दिसताना टिळक पुलावर दिसतो. तसा तो दादर स्टेशनपासून काहीसा दूर वाटतो. पुलाच्या खाली सेनापती बापट मार्गावरही भाजीपाल्याचा मोठा बाजार आहे. टिळक पुलावरून सेनापती बापट मार्गावर जाण्यासाठी प्लाझा सिनेमाला लागूनच एक दगडी जिना आहे. तिथून खाली उतरलं की आपण थेट पुलाखालच्या बाजारात पोहोचतो आणि प्लाझा सिनेमाच्या मागही मोठी मंडई आहे. आता क्षणभर नजरेसमोरून टिळक पूल अदृश्य करा. आता तुमच्या लक्षात येईल की कोतवाल गार्डनचा पहाटेचा भाजी बाजार, सेनापती बापट मार्गावरचा भाजी बाजार आणि प्लाझा सिनेमा मागची मंडई हे सारं एकाच विशाल भाजी बाजाराचा भाग आहे. आणि त्यांचा जन्मदाता आहे या ठिकाणी कधी काळी अस्तित्वात असलेला हंसाळी तलाव. ही सगळी ठिकाणं दादर रेल्वे स्टेशन पासून चालत फार तर 2 ते 3 मिनिटांच्या अंतरावर आहेत. आणि प्लाझाच्या मागे जी मंडई आहे ना, त्या जागी पूर्वी भांडारे नावाच्या व्यक्तीचं श्रीनंद नावाचं थिएटर होतं. ते थिएटर पत्र्याचंच होतं, पण त्या थिएटरच्या रंगमंचावर बालगंधर्व, पु ल देशपांडे वगैरे सारख्या दिग्गजांनी अदाकारी केली होती. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांनी तोच मी या त्यांच्या आत्मवृत्तात ही आठवण नोंदवलेली आहे. 1920च्या सुमारास मुंबई शहरातील इतर तलावांप्रमाणे हंसाळी टँकही बुजवण्यात आला. तलाव बुजवण्यासाठी परिसरात असलेल्या सोराब मिल म्हणजे नंतरची रुबी मिल, कोहिनूर मिल आणि कस्तूरचंद मिल अशा गिरण्यांच्या बॉयलरमध्ये जाळलेल्या कोळशाच्या राखेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला होता. कोळशाच्या राखेमुळे तलावाच्या जागी जे मैदान तयार झालं त्याचा रंग काळसर राखाडी दिसे. त्यावरून त्या मैदानाला दादरकरांनी काळे मैदान हे नाव ठेवलं. पुढच्या जवळपास 4-5 वर्षांच्या काळात या तलावाचं हंसाळी टँक हे नाव विस्मरणात जाऊन काळे मैदान हे नाव रूढ झालं. तलाव बुजवण्यात आला तेव्हा टिळक पूल अस्तित्वातच नव्हता. त्याचा कागदावरच जन्म होत होता. तलावाच्या जागी असलेलं काळे मैदान नेमकं पुलाच्या पश्चिम उतारावरच येत असल्याचं लक्षात आलं. ते तसंच ठेवून मग पूल बांधण्याचा निर्णय घेतला गेला. 1925 साली टिळक पूल तयार झाला तेव्हा पुलाच्या पूर्वेला दादर टीटी आणि पश्चिमेला काळे मैदान अशी रचना होती. भाजीवाले मात्र तिथेच होते.
1926 सालात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी महाराष्ट्रातला सर्वात पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला, तो याच काळे मैदानावर. 1927 साली काळे मैदानाच्या जागेवर सार्वजनिक बगीचा तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. दिनांक 20 जून 1927 या दिवशी नगरपालिकेच्या स्थायी समितीने ठराव मंजूर करून या मैदानाच्या जागेवर बगीचा आणि लोकांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारायला मंजुरी दिली. मेसर्स मार्सलँड प्राइस अँड कंपनी या कंपनीची या कामासाठी निवड करण्यात आली. पुढच्या वर्षभरात काळे मैदानात त्रिकोणी आकाराचा एक सुरेख बगीचा तयार करण्यात आला. या बगीच्याला दादर ओव्हर पूल गार्डन असं नाव देण्यात आलं. दिनांक 1 मार्च 1930 या दिवशी हा बगीचा सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला. पुलाच्या उतारावर असलेलं मुंबई शहरातलं हे एकमेव गार्डन, म्हणून महापालिकेच्या दप्तरात त्याचा उल्लेख टेरेस गार्डन असा होत असे. दादर ओव्हरब्रिजचं नामकरण टिळक पूल असं करण्यात आल्यावर नगरपालिकेचे तत्कालीन सदस्य पांडुरंग गणेश सहस्रबुद्धे यांनी या बगीच्याला टिळक रिक्रिएशन ग्राउंड किंवा टिळक बाग असं नाव द्यावं आणि बागेच्या मध्यभागी लोकमान्य टिळकांचा अर्धपुतळा पूर्व दिशेला तोंड करून बसवावा अशी सूचना केली. सहस्रबुद्धे यांची सूचना महापालिकेनं मान्य केली आणि त्या दिवसापासून काळे मैदान हे नाव अंतर्धान पावून टिळक पूल बगीचा हे नाव वापरात आलं. टिळकांचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला होता की नाही याची काही अधिकृत माहिती मिळाली नाही, पण पुलाच्या शेजारी असलेल्या काही व्यक्तींनी मात्र तसा पुतळा बागेत बसवण्यात आला होता अशी माहिती दिली. टिळक पूल बगीचा थोड्याच अवधीत लोकप्रिय झाला. 1930 साली या बागेत महापालिकेने व्यायामाची साधनं बसवली. दादरकरही त्याचा उपयोग करायला लागले. महापालिकेच्या अहवालात टिळक ब्रिज गार्डन इज बिकमिंग व्हेरी पॉप्युलर अँड द सेट्स ऑफ जिम्नेशियम ॲपरेटस फिक्स्ड देअर इन आर अ सोर्स ऑफ व्हेरी पॉप्युलर अट्रॅक्शन टू चिल्ड्रन ऑफ द लोकॅलिटी असा शेरा वाचायला मिळतो. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो दादरच्या कोतवाल गार्डनच्या गोष्टीचा दुसरा भाग. उद्या ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही कुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात